वयाची 25वी गाठली नव्हती. उंची फक्त 5 फूट 4 इंच. किरकोळ अंगकाठी, हातात फक्त धनुष्यबाण, पण समोर बलाढ्य ब्रिटिश साम्राज्य. ब्रिटिशांच्या बंदुका लाकूड बनतील आणि त्यांच्या गोळ्या पाणी होतील असं गरजून इंग्रजांना थरथरवणारा हा 24 वर्षाचा तरुण कोण होता, ज्याने आदिवासींच्या अस्मितेसाठी उलगुलान नावाचं वादळ निर्माण केलं. 15 नोव्हेंबर 1875 रोजी एक गरीब मुंडा कुटुंबात जन्मलेला बिरसा यांना बासरी वाजवण्याची प्रचंड आवड होती. पण जेव्हा त्यांना समजलं की इंग्रज हे आदिवासींच्या संस्कृतीवर आणि जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी धर्मांतर करत आहेत, तेव्हा त्यांनी तात्काळ ख्रिश्चन धर्म सोडला. इतकंच नाही तर एका ख्रिस्ती शिक्षकाने मुंडा समाजाचा अपमान केल्यावर त्यांनी थेट शाळेवरच बहिष्कार टाकला. पुढे जाऊन बिरसा यांनी बिरसेत नावाचा एक नवा विचार, नवा धर्म स्थापन केला. त्यांनी घोषणा दिली, अबुआ दिसोमरे अबुआ राज, म्हणजेच हा देश आमचा आहे आणि आम्हीच यावर राज्य करणार. 19व्या शतकाच्या शेवटी जेव्हा इंग्रजांनी, सावकारांनी आदिवासींच्या जमिनी बळकावायला सुरुवात केली, तेव्हा जंगलावर बंदी आणली. तेव्हा बिरसा यांनी उलगुलान पुकारला. त्यांनी सरकारी कर भरण्यास साफ नकार दिला. हजारो आदिवासी त्यांच्या एका हाकेवर गोळा व्हायचे. मुंडा सैन्याने पोलीस स्टेशन आणि जमीनदारांवर हल्ले केले. ब्रिटिशांचे झेंडे उतरवले आणि स्वतःचे पांढरे झेंडे फडकवले. ब्रिटिश सरकार इतकं घाबरलं होतं की त्यांनी बिरसा मुंडा यांना पकडण्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस ठेवलं, जे त्या काळात एक अवाढव्य रक्कम होती. जेव्हा इंग्रजांनी बिरसा यांना बेड्या घालून न्यायालयात आणलं, तेव्हा इंग्रजांना वाटलं की लोक घाबरतील, पण उलट हजारो आदिवासी त्यांच्या सुटकेसाठी न्यायालयाबाहेर गर्दी करून उभे राहिले. ब्रिटिशांनी केलेल्या अमानुष छळानंतर बिरसा मुंडांचा तुरुंगातच मृत्यू झाला. मरतानाही बिरसा यांचे शेवटचे शब्द होते, मी फक्त शरीराने जात आहे, माझी उलगुलान चळवळ थांबणार नाही. अशा या महानायकाला आजही लोक विसरलेले नाहीत. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला फॉलो करा.